31 MLDचा आणि अजूनही काम चालू नाही आहे की मॅडम ॲक्च्युली एक दीड वर्षापासून काम बंद आहे. 1-1.5 वर्षापासून. या लोकांनी ॲक्च्युली विरोध केला म्हणजे हे जे मानसरोवर मानसरोवर आहे आहे. हां त्यांचा काय विरोध आहे? का आम्हाला वास येईल वगैरे, हां. पण त्यांना सगळं नवी मुंबईचं पण हे दाखवलं आपण का काही वास वगैरे काही येत नाही याचा. हां Pumping नवी मुंबईचं कसं दाखवू शकलो आपण त्यांना? ॲक्च्युली इथल्या लोकांना नाही, तिकडे एक बकरा बाजारला पण होता. हां ते जे एक्झिक्युटिव्ह आहेत त्यांनी तिथल्या लोकांना घेऊन गेले वगैरे व्हिजिट करवले. हां कुठे वास येत नाही, बाहेर येतच नाही वास हां कधी. हां आणि आपण आपल्या टॉयलेटमध्ये जेव्हा जातो तेवढा वास तेव्हाच येतो, तिथे आतमध्ये आला नाही पण यांना आपण जेव्हा काही सॅम्पल म्हणजे वास येत नाही याच्या जेव्हा आपण त्यांना दाखवायचा प्रयत्न मग काय घेऊन जाऊन दाखवलं तर? ॲक्च्युली मॅडम तिथं स्वतः त्यांना पर्सनली व्हिजिट केली ना, कुठे? या लोकांना नाही. तिथं जो विरोध होता त्यांना, हां ते बकरा बाजार झाला. हां कुठे नवी मुंबईला STP होता, तिथे पर्सनली त्यांना घेऊन तर नवी गेले. मुंबईवालाच कॉन्ट्रॅक्टर आपलं हे काम करतोय का? नाही, मग कोण हे करतोय? इगल इन्फ्रा म्हणून आहे. इगल इन्फ्रा. मग त्यांच्या काहीतरी काम दाखवायला पाहिजे ना, यांनी कुठे आधी काम केलं, यांच्या काय मग बॅकग्राऊंड आता ते तयार झालं, हां पण इथं विषय पॉलिटिकल विषय आहे. या लोकांनी स्टेटमेंट वगैरे दिलेले आहेत अगोदर लोकांना की आम्ही होऊच देणार नाही, हां. पण रिझन त्यांच्याकडे काहीच नाही का होऊ देणार नाही असं तर विषय. ठीक आहे. आपलं पण आता असं आहे की आपण जर सपोज STPच्या नाहीतरी आमचं पण असं आहे की STP करायचं पेक्षा आपण सॉईल बायोटेक्नॉलॉजीचं आपण करूया. म्हणजे जे आपण हे करतो ॲडव्हान्स सॉईल बायोटेक्नॉलॉजी याच्या अंतर्गत कसं आहे की हा जो एरोसोलचा किंवा मेन आहे जर STP पण लावला तर एरोसोलच्या इश्यूज आता आहेच. जो निर्देश आले त्या ॲक्टिव्ह कशाचं? कॉन्ट्रॅक्टरला चालू करायला हे करायला पत्र द्यायचं. याला हा, या, चालू. सेम हे फुले नगर आहे. या लोकांनी बरोबर घेतलं. तलावामध्ये त्याच्यामुळे पण पोल्युटेड हे होतं. हे झालं तर हे पोल्युशन बऱ्यापैकी आपलं थांबेल. म्हणजे हा फायदेशीर आहे त्या लोकांसाठी. ते पॉलिटिकल थोडंसं पण जर आता सपोज भर का जो रिव्यू हुआ है ना STP का सारा, चाहे वो अपना नेशनल हो चाहे इंटरनेशनल हो, हर एक में यही पता चल रहा है कि जो STP है ना उसका जो एक्टिवेटेड स्लज प्रोसेस जो सेकंडरी यूनिट टैंक जो होता है तुम्हारा ट्रीटमेंट टैंक, बरोबर. वो जो आहे ना त्याच्यात जे आपण एन्झाईम्स वगैरे जे असायला पाहिजे बॅक्टेरियल डिग्रेडेशनसाठी किंवा जे आपण ऑर्गॅनिक डिग्रेडेशनसाठी जे बॅक्टेरिया असायला पाहिजे त्याच्यात खूप सारे फ्लॉज त्या पूर्ण सिस्टममध्ये जे सेकंडरी टँक आहे किंवा प्रायमरी टँक आणि त्यात जे आता ब्लोअर घालून आपण ॲटमॉस्फेरिक एरेशन करतो. एरेशन इज टोटली रॉंग बिकॉज डिग्रेडेशन हॅपन्स विथ द ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन. म्हणजे जेव्हा ब्रेकडाऊन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर होतं हे तुमच्या इंजिनियर्सच्या खोपडीमध्ये घुसत नाही आणि आम्ही सायन्सवाले आणि सायन्स आणि इंजिनिअरिंग जेव्हा इंटिग्रेट होणार ना तेव्हाच या STPच्या काही आपल्याला उपयोग दिसणार, नाही तर तेव्हापर्यंत काही होणार नाही. सो दॅट इज वाय आय वॉन्ट टू मीट इवन द कॉन्ट्रॅक्टर हू इज डुईंग दिस. त्यात पण जर आपल्याला काही चेंजेस आणून आपण जर व्यवस्थित करू शकतो दॅट ऑल्सो आय विल सजेस्ट हिम वेर इट कॅन बी डन सो दॅट लेट म्हणजे नुसतं करायला नको. कारण हे बघ आता तुम्ही जे हे करतायत ना याच्यावर पण मी बंदी आणू शकते पण आणायचं नाही आहे. आपल्याला चांगलं काम करायचं कारण वेन यू कीप इट ॲज अन ओपन सिस्टम ना. आता तुमच्या कसं कुठे STPला जा इट्स अन ओपन टँक. ओपन टँकमधून एरोसोल तर येतच ना. अँड एरोसोल इज वॉट इट इज अल्टिमेटली इट इज ब्रिंगिंग पॅथोजन्स टू द एअर पोल्युशन होतोय. मग हे तर सगळे आधीच मरणार हे सगळे. तुम्ही काय त्यांना सांगणार की हे चांगलं काम करतोय आम्ही बिकॉज द इंजिनियरलाच माहीत नाही आहे कारण इंजिनियरचा खोपडी इंजिनिअरिंगचा चालतो. सो वी वॉन्ट टू गिव्ह हिम अ अंडरस्टँडिंग ऑफ बायोलॉजिकल सायन्स. म्हणून मी कमिशनरकडे पण एक प्रपोजल टाकली होती की हेन्सफोर्थ लेट अस नॉट गो फॉर STP. आपल्याला ॲडव्हान्स बायोटेक्नॉलॉजीमध्ये जायला पाहिजे जिथे इथे लोकांना पण दिसणार मोठी चांगली गार्डन आहे. ते गार्डन दिसणार ते काय STP दिसणार नाही आणि असं एरोसोल नसणार त्याच्यात. आणि थ्रू सेडिमेंटेशन म्हणजे फिल्ट्रेशन प्रोसेस होणार आणि त्याच्यातनंच फिल्टरिंग होणार पाणीचा जो शुद्धीकरण होणार. सॉईलमध्ये जे बॅक्टेरिया आहे ना त्याच्या थ्रू डिग्रेडेशन होऊन ते पूर्ण चांगलं होणार. तर ही जी मायक्रोबियल सायन्स आहे ना हे समजणं गरजेचं आहे कारण डिग्रेडेशन नुसतं मायक्रोब्सनी होतोय. ते काय कॉन्क्रीट सिमेंट हे असे लावून नाही त्याच्यातनं नाही होणार आहे. म्हणूनच मला आज मानसरोवरला यायचं होतं कारण ते हाच एक कारण आहे की सपोज इट इज नॉट डन इफ वी कॅन मेक द चेंजेस इन दॅट. कळलं? माझ्याकडनं जे काही कन्वे करायचं ना इट शुड गो व्हेरी राईटली टू राईट पर्सन्स. ठीक आहे ना. आणि आता बिकॉज आय थिंक इथेच विसिनिटीमध्ये ती लेक कुठे आला कुठल्या डायरेक्शनला इथे ओके. आणि आपला हा जो पाईपचा जो नेटवर्किंग आहे ते कुठून म्हणजे कसं आलं मग हाऊ इज द नेटवर्किंग इफ यू कॅन टेल. तलावाच्या साईडनेच येणार मॅडम. तलावच्या साईडनीच आहे ना. देन बाळा एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे
नेचरनी दिलेलं जे गोष्टी आहे ना फोकटमध्ये त्याची वापर करून आपल्याला करायचं नाही की कॉन्ट्रॅक्टरना करोडो रुपये देऊन आणि मग असं वाट लावायचं सगळ्यांचा. कारण इथे तुम्ही जेव्हा ओपन ठेवणार ना पूर्ण एरोसोल तो एअरमध्येच असणार. व्हेरी एमपीसीबी. हां तुम्ही जरा ह्या लोकांना ह्या म्हणजे सुरुवातीलाच ह्या सगळ्याचं ज्ञान द्यायला पाहिजे. आणि आज जेव्हा मी तिथे मीटिंगमध्ये हे करणार ना प्रेझेंटेशन तिथे मी काही इन्स्ट्रुमेंट्स आणली आहे. कारण तुमच्या CPCBनी मी काल राजपूतजींबरोबर पण शेअर केली आहे. CPCB हॅड ऑलरेडी मेड आय थिंक 2014च्या रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलं होतं की एक रेग्युलर मॉनिटरिंग सिस्टम आजकाल डिव्हाइस आहे. मी घेऊन आली एक बरेच आणि आधीपासूनच मी आधी पण तुम्ही लोक माझ्यासोबत होते. माझ्या मुलांनी ते डिव्हाइस यूज केलं होतं बघा मॉनिटरिंगचे. आम्ही प्रोब्स आणि सेन्सर्स घातलं आणि रिडिंग घेत होतो. माझं हिला माहीत असेल आपली सौजनाला ती होती लास्ट टाईम. हां अशा प्रकारच्या जे मॉनिटरिंग सिस्टम आहे ना ते फक्त आपण असं लावून ठेवतो आणि आपल्या कल्याणला बसूनच आपल्या कम्प्युटरवर दिसणार की किती पॅथोजन्स आहे, किती हेवी मेटल्स आहे, किती हायड्रोकार्बन्स आहे सर्व. म्हणूनच मी एक मल्टी पॅरामीटर आता BMCला पण घेऊन आली आहे अमेरिकेला. हां तर हे सगळं तुम्हाला आधी पण तुमच्या ह्या आपले कुकडे होते त्यांना पण सांगितले की बऱ्याच वेळा. मग तुमच्या त्या ग्रुपपर्यंत पोचायला पाहिजे. सेक्रेटरी साहेब जे आहे साईनला बसतात. सो आमच्या जे काही आम्ही सांगतो ना ते प्लीज जरा पर्क्युलेट करा राईट पर्सनपर्यंत. आणि WRD इट्स युअर रोल ऑल्सो की नरेंद्र महाजन साहेबांना सांगायचं की हे सगळं जेव्हा इथे डिस्कस होतो आहे ना ते इथपर्यंत राहायला नको की आणि चला जाणूयाचा रिपोर्ट बनवायला नाही आहे. इट हॅज टू पर्क्युलेट टू राईट पर्सन ॲट राईट टाईम फॉर द राईट पर्पज. आपण तसं केलं तर मला वाटतं बार आपल्याला असं प्रकारचं हे करायची गरज असेल. जे स्वतःच्या ड्युटी त्याप्रमाणे केलं. आणि हल्ली तर उलटा सोपं आहे. जर तुम्ही मॉनिटरिंग सिस्टम लावला आणि तिथे आणून कोणी पण काही घातलं तर लगेच तुम्हाला अलर्ट जातात आणि इमिडिएटली यू कॅन कॅच आणि इमिडिएटली यू कॅन सेंड द नोटीस. हे सोपं पडते ना. आपलं अजूनही ते जुनाप्रमाणे आपण घेतो बाल्टी हे ते ड्रम घेतो पाणी घेतो लॅबला पाठवतो 1 महिना. आता बघा तुम्ही किती महिना नंतर मला दिलं. एप्रिलला आपला झाला होता आणि आज वी आर स्टँडिंग इन 2024 जानेवारी. म्हणून थोडासा माझा रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमच्यातर्फे पण कारण आता फील्ड ऑफिसरला पाठवलं तर मला भाग पडते फील्ड ऑफिसरला सांग. त्यात SROनी राहायला पाहिजे किंवा ROनी स्वतः राहायला पाहिजे. हे काय आमचं आम्ही तर व्हॉलंटरी सर्व्हिस देणार आहे. तुम्ही सगळे नोकरी करणार आहे. आम्ही फुकटचा आमचा जीव घालवतो आणि आमच्या नोकरी धंदे सोडून आम्ही हे सगळं काम करतो. तर त्याचा थोडासा तुम्ही आम्हाला मान दिला तर बरं होईल की एवढं जे आम्ही जीव हे करतो तर त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या सरांच्या मागे लागा. कारण तुम्हाला पण ते बाल्टी घोटी लावून घेऊन फिरायची गरजच नाही. मी तुम्हाला दाखवलं किती सोपं आहे. द मोमेंट यू पुट इट देअर यू गेट अ रीडिंग यू आर टेकिंग इट. आणि ते तुम्हाला पण करायची गरज नाही. यू हॅव अ डिवाईस. ॲक्च्युली आज मी ते डिवाईस आणली नाही फोटोमध्ये दाखवते. कुठे त्याच्यात